फिशर म्हणजे काय असतं, फिशरला आयुर्वेदामध्ये परिकर्तिका असं म्हणतात. परिकर्तिकेचा अर्थ कातरल्याप्रमाणे वेदना होणे. तर बेसिकली आपण पहिले फिशर म्हणजे काय असतं ते समजून घेऊ. तर आपल्याला डायग्राममध्ये दिसेल की जेव्हा कॉन्स्टिपेशन असतं म्हणजे शौचाला जेव्हा कुंथावं लागतं, शौचाला कुंथल्यानंतर शेवटची जी स्किनचा पार्ट असतो, ॲनसचा जो शेवटचा स्किनचा पार्ट असतो, तिथे कुठेतरी शौचाची जागा शौचामुळे ती घासली जाते आणि तिथे चिरा तयार होतात. तर या चिरांनाच आपण फिशर म्हणू शकतो. तर फिशरमध्ये बेसिकली 2 टाईप असतात मोस्टली, एक ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजे ज्यांना एक थोड्या कालावधीसाठीच त्रास सुरू झाला आहे, 10-15 दिवस झालेत किंवा महिना झाला आहे आणि तिथे फक्त रेड रॅश आलेत किंवा थोडंसं त्रास होतं आहे, थोडं कुठेतरी दुखतं आहे, त्याला आपण म्हणू शकतो की ॲक्यूट फिशर झालं आहे. पण जेव्हा क्रोनिक फिशर असतं म्हणजे ॲक्यूट फिशरकडे तुम्ही जेव्हा दुर्लक्ष करतात पेशंट, तेव्हा ते क्रोनिकमध्ये कन्वर्ट होतं. क्रोनिक म्हणजे जुनाट म्हणजे जुना झालेला आजार. तर क्रोनिकमध्ये काय होतं की ज्या जखमा झालेल्या आहेत त्या खूप डीप होतात आणि ते पायाला जशा भेगा पडतात तशा त्याच्या जखमा डीप होत जातात. आणि डीप झाल्यामुळे काय होतं की ते पेन म्हणजे शौचाला गेल्यानंतर त्या तिथे जेव्हा जखमेला घासलं जातं तेव्हा प्रचंड प्रमाणात पेन असतं पेशंटला. आणि पेन असल्यामुळे काय होतं की ती जागा अजून फाटत जाते. म्हणजे शौचाला कुंतू नये, ती जागा फाटणे, हे सायकल चालू राहतं आणि मग ते डीप जखम होत जाते. आणि त्याच्या पुढची स्टेज अशी असते की बॉडी ती स्किन घासू नये, म्हणजे ती जी जखम झाली आहे ती घासू नये म्हणून बॉडी तिथे स्किन तयार करतात, त्याला स्किन टॅग म्हणतात. पण ते स्किन टॅग हार्डल असतात, ते अजून ती जागा छोटी करतात. त्याच्यामुळे फिशरमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा आहे की स्पाझम तयार होतो, म्हणजे ती जागा छोटी होते. हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पेशंटला शौचाला कुंथावे लागणे, आग होणे, दुखणे.